93 एकर शेती, 1 कोटी तयार, तरी घाटात फेकलेलं प्रेत. संभाजीनगरमध्ये हादरणारी निर्गुण हत्या घडलेली आहे. मंडळी, समजा तुमच्याकडे 93 एकर शेती आहे, तुम्ही गावात नावाजलेले व्यापारी आहात आणि अपहरणकर्ते म्हणतात 1 कोटी रुपये दे, वडील जिवंत मिळतील. मुलगा 1 कोटी रुपये हातात घेऊन शहरभर फिरतो, बस स्टँड, कलेक्टर ऑफिस, टीव्ही सेंटर, पण शेवटी फोन येतो, आम्हाला पैसे नको. आणि काही तासांनी कन्नड घाटामध्ये सापडतो रक्ताने माखलेला मृतदेह. प्रश्न एकच आहे, पैसे नको होते तर अपहरण का केलं आणि इतकी क्रूर हत्या का केली? याचाच उलगडा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी राज आणि तुम्ही बघत आहात राजतक मराठी. तर मंडळी बघा, छत्रपती संभाजीनगरमध्ये जालना जिल्ह्यामध्ये सिल्लोड तालुका आहे आणि यामध्ये एक बोदवड गाव आहे. या गावात एक नाव सगळ्यांना माहिती होतं, तुकाराम गावाने पाटील. 93 एकर शेती, भुसार मालाचा मोठा व्यापारी, आर्थिकदृष्ट्या मजबूत, गावात सन्मानाचं स्थान. कोणालाही वाटलं नव्हतं की हा माणूस अशा पद्धतीने गायब होईल आणि त्याहून धक्कादायक पद्धतीने सापडेल. मंडळी, नेमके तुकाराम गव्हाणे कोण होते, कशामुळे त्यांना मारण्यात आलं आणि अपहरणकर्ते कोण होते, त्याचे आपण स्टेप बाय स्टेप उलगडा करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मंडळी बघा, तुकाराम गव्हाणे पाटील म्हणजे फक्त शेतकरी नव्हते, तर ते व्यवहारामध्ये काटेकोर पण माणुसकी जपणारे होते. ओळख वाढत गेली आणि याच ओळखीमुळे त्यांचा काटा निघला गेला. कारण या हत्येचा मास्टर माइंड बाहेरचा गुन्हेगार नव्हता, तर ओळखीतीलच माणूस होता. मंडळी, वार शनिवार, सायंकाळची वेळ. तुकाराम गव्हाणे उंडणगावला गेले होते. कारण काय होतं, तर मक्याचे पैसे घ्यायचे होते. व्यापारी मुकेश पंडित यांच्याकडून 1 लाख रुपये घेतले आणि टू व्हीलरवरून घराकडे निघाले होते. संध्याकाळी 7 वाजता रस्त्यावर अचानक एक कार थांबते आणि तिथेच तुकाराम गव्हाणे जगाच्या नकाशावरून जणू गायब होतात. कारमध्ये होते 5 जण. कोणीही अनोळखी नव्हता, सगळे ओळखीचेच होते. परंतु मित्रांनो, एक नाव मात्र पोलिसाच्या तपासात सगळ्यात पुढे येतं, ते म्हणजे सचिन बनकर. होय मंडळी, सचिन बनकर ओळखीचा माणूस. त्यांनी तुकाराम गव्हाणेंना कारमध्ये बसवलं आणि संभाजीनगर परिसरामध्ये विविध ठिकाणी फिरवण्यात आलं. कोणाला संशय येऊ नये म्हणून लोकेशन सतत बदलत राहिले आणि दिशाभूल करीत राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी फोन वाजतो. तो फोन तुकाराम गव्हाणे यांच्याच मोबाईलवरून. पलीकडचा आवाज येतो, वडिलांना जिवंत पाहायचा असेल तर 1 कोटी रुपये घेऊन या. मुलगा हादरतो, कुटुंब हादरतं, पण तरीही कुटुंब एक निर्णय घेतो, ते म्हणजे पैसे जमवायचे. 1 कोटी घेऊन शहरभर फिरणारा मुलगा भटकत होता. मुलगा 1 कोटी रुपये घेतो आणि कारमध्ये बसतो. फोन येतो, बस स्टँडला या. मग फोन येतो, सेंटर नाक्याला या. मग कलेक्टर ऑफिस, टीव्ही सेंटर आणि आंबेडकर चौक, बाबा पेट्रोल पंप, असे अनेक ठिकाणी अशा प्रकारचे फोन येतात. एक शहर, एक मुलगा, 1 कोटी रुपये आणि वाढत जाणारी भीती. आरोपी लोकेशन सतत बदलत राहतात, जणू वेळ खेचत आहे. आणि अचानक फोन येतो, आम्हाला पैसे नको आहेत, आणि फोन कट होतो. त्या क्षणापासून सगळं शांत, पण त्या शांततेआड भयंकर सत्य लपवलेलं असतं. तुकाराम गव्हाणेंना असंख्य वार केले जातात. कारण एकच, जिवंत राहिलो तर बिंग फुटेल, ओळख पटेल आणि आपलं नाव उघड होईल, म्हणून निर्गुण हत्या करण्यात आली. रक्ताने माखलेला मृतदेह कन्नड घाटात फेकला जातो. काही तासांनी पोलीस यंत्रणा हलते. डंप डेटा मोबाईल टावर, एक धागा आणि समृद्धी महामार्गावर कारसह आरोपी अडकतात. 5 नावं समोर येतात: सचिन बनकर, आजीनाथ सपकाळ, वैभव रानगोते, विशाल खरात, दीपक जाधव. पण अजूनही प्रश्न शिल्लक आहे, खंडणीचं नाटक का केलं, नेमका प्लॅन काय होता आणि या हत्येमागे खरंच एवढं कारण होतं का? असे एक नाही तर अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत. मंडळी, तुम्हाला काय वाटतंय, या हत्येचा मास्टर माइंड कोण आहे आणि कशामुळे त्यांची हत्या करण्यात आलेली आहे? नक्कीच कमेंट करा आणि आपलं मत द्यायला विसरू नका. आणि अशा प्रकारचे कुठं प्रकरण होत असेल तर तुम्ही देखील सावध राहा. आणि अशा प्रकारे बघा, एका शेतकरी म्हणा किंवा एक काटेकोर जपणारा जो व्यापारी आहे, गावामध्ये आपलं नाव लौकिक सगळं, आणि हळूहळू त्यांची ओळख निर्माण होत गेली, फटत गेली. हे भावकीला देखवलं नाही किंवा जवळच्या माणसाला देखवलं गेलेलं नाही, आणि कशा प्रकारे त्यांचा काटा काढलेला आहे हे तिथंच नाही तर अनेक गावामध्ये होत आहे. भावकीला पुढे जाताना देखवत नाही, गावामधला एक माणूस पुढे जाताना देखवत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे हत्या होत आहेत. हे कुठेतरी रोखलं गेलं पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने
यावर तातडीने ऍक्शन घेऊन त्यांना अटक जरी केली असली तरी अशा प्रकारचे आपल्या महाराष्ट्रामध्ये बघत आहोत कशा प्रकारच्या हत्या होत आहेत ते कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे. आणि मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे, तुम्ही कायदा अजून कडक करा. पोलिसांना त्यांचा जरा सिस्टम हलवायला लावा, कारण की एकदा सिस्टमची जर भीती बसली परत अशा प्रकारची चूक होणार नाही. मंडळी, तुम्हाला काय वाटतं यावर तुमचं नक्की सोल्युशन द्या, कमेंट करा. भेटूया अशा एकाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमच्या स्वतःची काळजी घ्या, आसपासचा परिसर आणि समाजामध्ये जागरूकता पसरवत राहा. तेव्हा पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.